नमस्कार मंडळी, मी योगिनी चौक. नाटकाची बित्तम बातमी आणि खबरबात घेऊन येते आजच्या या नाट्य दरबारात. चला तर मग सुरू करूया नाटकाची ही सफर. ज्येष्ठ रंगकर्मी वामन केंद्रे यांची नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा या संस्थेच्या संचालकपदी निवड झाली आहे. एका मराठी रंगकर्मीच्या या निवडीमुळे राष्ट्रीय पातळीवर मानाचा तुरा खोवला गेलाय. चला तर मग प्रोफेसर वामन केंद्रे यांच्याशी केलेली ही मुलाखत पाहूयात. एका मराठी माणसानं पुन्हा एकदा अटकेपार झेंडा फडकवला आहे. नाट्यकर्मींची पंढरी मानल्या जाणाऱ्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा अर्थात राष्ट्रीय नाट्य विद्यालयाच्या प्रमुखपदी वामन केंद्रे यांची निवड झाली आहे. वामन केंद्रे विख्यात नाट्यकर्मी तर आहेतच, पण गेली 10 वर्षांपासून मुंबई कामाची जबाबदारी स्वीकारताना की ही स्कूल जी आहे ज्या ग्लोरीवर किंवा ज्या गोल्डन पिरियडवर किंवा ज्या पद्धतीचा तो एक ब्रँड आहे, ज्याला असं म्हणू की भारतीय रंगभूमीवरचा तो ब्रँड आहे नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा ट्रेनिंग मधला, आणि जिथे आदरणीय इब्राहिम अलकाजी सारखे, बी.व्ही. कारंथान सारखे, बी.एम. शाह सारखे, प्रोफेसर मोहन महर्षी सारखे, त्याच्यानंतर रतन थियाम सारखे, कीर्ती जैन, रामगोपाल बजाज, त्याच्यानंतर अंकुरजी आणि डॉक्टर अनुराधा कपूर यांच्यासारखे दिग्गज तिथे संचालक म्हणून वावरलेले, त्यांनी या संस्थेला मोठं केलेले. तर अशा संस्थेचा कार्यभार स्वीकारताना त्याची एक जबाबदारीची जाणीवही आहे, आणि त्याचबरोबर हे संस्था अजून उंचावर आपल्याला कशी नेता येईल, त्याचे उपक्रम आणि त्याची क्वालिटी ज्याला म्हणतो, त्याची गुणात्मक विकास जो आहे तो आपल्याला मोठ्या प्रमाणावर कसा करता येऊ शकेल याच्याबद्दलची काही काय म्हणूया उपक्रम आणि रचनाही मनामध्ये आहे. तर त्याच्यामुळं ती नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा ही नॅशनल कशी होईल. सगळ्यात महत्त्वाचं असतं की आपण नॅशनल बिरुद मिळवत असताना, लावत असताना आपण नॅशनल करणं किंवा आहोत का हे सातत्यानं आपल्याला बघावं लागतं. आणि नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा आत्ता खऱ्या अर्थानं तिला नॅशनल होण्याची गरज आहे, ती आहे, पण अजून व्यापक. कारण टेलिव्हिजन माध्यमामुळं, नाटकाच्या काय म्हणूया विकासामुळं, आता पूर्वी काही भाषेमध्ये नाटकच होत नव्हती, पण आज जर भारताचं कडे आपण बघितलं तर जवळजवळ सगळ्या भाषेमध्ये नाटक सुरू झालेलं आहे. मग ते नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचं योगदान आहे किंवा आमच्यासारख्या ज्या अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्स मुंबई विद्यापीठ किंवा ललित कला केंद्र पुणे विद्यापीठ या सारखी जी केंद्र आहेत, ज्यांनी त्या परिसरामध्ये आपलं काम रुजवलं, त्याचा परिणाम म्हणून होणारं जे नाटक आहे ते व्यापक स्तरावर सुरू झालेलं आहे. आणि म्हणून नाटकाकडे बघत असताना आता आपल्याला काळाच्या बदलाबरोबर नाटकाच्या प्रशिक्षणाची जी गरज आहे ती व्यापक स्तरावर निर्माण झालेली आहे, म्हणून तिला एक व्यापक स्तरावर नेण्याची गरज आहे. दुसरं, या देशातला नाटकवाला जो कोणी असेल, अगदी गावामध्ये, वाडीमध्ये, तांड्यावर, तालुका, जिल्हा पातळीवर काम करणारे जे रंगकर्मी आहेत, आणि ते सगळ्या भाषेतले, अर्बन एरियामधले आहेत, मेट्रोज म्हणजे मोठ्या शहरांमधली मंडळी आहेत, यातल्या प्रत्येकाला
कुठल्याही पद्धतीचं नाटक करत असताना हे वाटलं पाहिजे की नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा माझी आहे. इथे माझं काम दाखवलं जाऊ शकतं, माझ्या कामाचा सन्मान होऊ शकतो आणि एका पद्धतीनं मी दिल्लीला नाटकासाठी जाऊ शकतो किंवा मी नाटकात दिल्लीला गेल्यानंतर ही जी संस्था आहे ही मी मिस करू शकणार नाही, इथे मला जाणं आवश्यक आहे. अशा पद्धतीची एक भावना, अशा पद्धतीचा एक बंध ज्याला म्हणतो तो निर्माण करण्याची गरज आहे आणि ही मोठी जबाबदारी आहे. मराठवाड्यातल्या खेड्यापासून सुरू झालेला तुमचा प्रवास आता थेट दिल्लीपर्यंत पोहोचला आहे. हा जो सगळा प्रवास आहे, या प्रवासात या टप्प्यावर तुम्हाला कोणाची आठवण येते? नाही, या सगळ्या प्रवासामध्ये एकतर माझे वडील ज्यांच्या प्रेरणेमुळं, माधवराव केंद्रे ज्यांच्या प्रेरणेमुळं म्हणा किंवा जे स्वतःच कलावंत होते, भारुडाचे कलावंत शेतकरी असून सुद्धा त्यांची मला आठवण होते, कारण आम्ही 2 वर्षापूर्वी 2.5 वर्षापूर्वी त्यांचं निधन झालं. त्याचबरोबर जे माझे गुरुजन आहेत, म्हणजे विशेषतः बीवी कारंत, त्याच्यानंतर BM शहा, की ज्यांच्यामुळं मी घडलो, डॉक्टर शंकर पिल्ले जे माझे गाईड होते केरळमध्ये असताना, त्याचबरोबर आदरणीय पु ल देशपांडे की ज्यांच्याबरोबर मला 10 वर्ष काम करता आलं, डॉक्टर अशोक रानडे की ज्यांच्यामुळं मला शिस्त, व्यवस्थापन हे सगळं करायला मिळालं. तर मला असं वाटतं या सगळ्यांची आठवण येणं साहजिक आहे. आणि ज्यांच्यामुळं मी मुंबई विद्यापीठामध्ये आलो की ज्यांनी मला खेचून आणलं ते डॉक्टर भालचंद्र मुणगेकर, त्याच्यानंतर आत्ताचे आमचे डॉक्टर राजन वेळूकर ज्यांनी सातत्यानं मला पाठिंबा दिला, डॉक्टर विजय खोले, हे सगळी जी मंडळी आहेत की ज्यांनी खरंच एक काम करण्यासाठी प्रेरणा दिली, ऊर्जा दिली. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्याबरोबर जे काम केलेले सगळे माझे कलावंत आहेत, तंत्रज्ञ आहेत, बॅकस्टेजवाले आहेत, त्याचबरोबर माझे विद्यार्थी आहेत आणि या सगळ्यात पल्याडचा म्हणजे माझे समीक्षक आहेत, टीका करणारी माणसं आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे माझा प्रेक्षक वर्ग. या सगळ्याची आठवण या क्षणी येणं आणि त्याच्याविषयीची कृतज्ञता मनामध्ये येणं हे अपरिहार्य आहे. या सगळ्यामध्ये मला असं वाटतं की हे काम करत असताना या कमिटीमध्ये ज्यांनी माझी या 3 माणसांमध्ये निवड केली सुरुवातीला, मग ते गिरीश कार्नाड असतील, श्याम बेनेगलजी असतील, अमाल अलानाजी असतील, प्रोफेसर सतीश आळेकर असतील, आदरणीय गोपू देशपांडे असतील, की यांच्या सर्च कमिटीनं मला त्या 3 माणसांमध्ये निवडलं, याचीही कृतज्ञता मला वाटते, त्यांची मला आठवण या क्षणी येते. तुम्ही आता संचालक म्हणून सूत्र स्वीकारताय. संचालक पदावरून तुम्ही जेव्हा जाल किंवा हे सूत्र तुम्ही पुढच्या व्यक्तीकडे सोपवाल, त्यावेळेला तुमच्याबद्दल काय बोललं गेलं पाहिजे किंवा काय बोललं जायला हवं असं कुठलं काम तुम्ही कराल? नाही, मला असं वाटतं की कुठंही काम करत असताना तुमच्याबद्दल तेव्हा चांगलं बोललं जाईल जेव्हा तुम्ही त्या संस्थेला एक ऊर्जा प्राप्त करून द्याल, तुम्ही जिवंत कराल, त्याचं एक सौंदर्यात्मक महत्त्व वाढवाल आणि त्याचबरोबर उपक्रमाची उंची आणि नाविन्य हे तुम्हाला सातत्यानं त्या संस्थेमध्ये ठेवावं लागेल. मी जसं म्हणालो की वेगवेगळे उपक्रम आहेत की एक्सटेन्शन प्रोग्रामचे काही उपक्रम करता येण्यासारखे आहेत, रेपर्टरी कंपनी रिवायटलाइज करता येण्यासारखे आहेत, पब्लिकेशन्स आहेत, नवनवीन पुस्तकं निर्माण करणं आहे. तर ही सगळी जी कामं आहेत याच्यापेक्षाही नवीन कोर्सेस मला काही सुरू करावेसे वाटतात. मग ते नाट्यलेखनाच्या संदर्भातले असतील, लहान मुलांना थिएटर शिकवण्याच्या संदर्भातले शिक्षकांचे असतील, त्याचबरोबर नवीन फ्युजन कोर्सेस ज्याला म्हणतो आम्ही की थिएटर, टेलिव्हिजन आणि फिल्म आणि ॲडव्हर्टाईज या सगळ्यांसाठी एक विद्यार्थी तयार करणं असेल, अशा पद्धतीचे फ्युजन कोर्सेस असतील. आणि भारतामध्ये ॲडव्हान्स स्टडी सेंटर की नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा, अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्स, मुंबई विद्यापीठ यानंतरचा जो कोर्स करायचा असेल तर त्याला इथे स्थान नाही आहे, तर त्याच्यासाठीची एक उत्तम ॲडव्हान्स स्टडी सेंटर ज्याला म्हणूया किंवा अपेक्स सेंटर म्हणूया, अशा पद्धतीचं सेंटर निर्माण व्हावं अशी मनामध्ये इच्छा आहे. त्याचबरोबर थिएटर म्युझियमची एक संकल्पना मनामध्ये काही वर्षापासून घोळते की आमच्याकडे पपेट्रीचं म्युझियम आहे, अमक्याचं म्युझियम आहे, तबक्याचं म्युझियम आहे, पण थिएटर म्युझियम नाही. म्हणजे भारतातल्या संपूर्ण भाषेमध्ये होणाऱ्या कामाचं म्युझियम कुठे आहे की जिथे जाऊन आपण बघितल्यानंतर आपल्याला कळलं पाहिजे अरे भारतीय थिएटर म्हणजे हे आहे, याची एवढे प्रकार आहेत, याचे एवढे पदर आहेत, याची एवढा सगळा पसारा आहे, याचं एवढं वैविध्य आहे. तर याचीही कुठेतरी रचना मला वाटतं व्हायला पाहिजे. आणि मुळामध्ये एक रिसर्च सेंटर ज्याला म्हणूया की ॲडव्हान्स रिसर्च स्टडी सेंटर याही दृष्टीनं मला वाटतं की पावलं उचलण्याची आता ही काळाची गरज आहे.
वामन केंद्रेची अनेक नवी स्वप्न नव्या योजना घेऊन तुम्ही लिहिलेला जात आहे. आमच्या प्रेक्षकांच्या त्या सगळ्या प्रेक्षकांच्या तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद धन्यवाद मनपूर्वक धन्यवाद. आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, पण तुम्ही कुठेही जाऊ नका. नाटकाची ही सफर अशीच चालू राहणार आहे. पाहत रहा नाट्य दरबार. झी 24 तास एक पाऊल पुढे.